नमस्कार. आपण पाहत आहात स्टार मराठी डेली न्यूज. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठविणारं आपलं हक्काचं न्यूज चॅनल. आजची बातमी आहे आंबेगाव तालुक्यातील शिनोली या गावची. 31 मे 2016 रोजी गावातून ग्रामपंचायतमध्ये एक ठराव करण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन समितीने गावातील खालच्या बाजूला असलेल्या कुंभारवाड्याच्या जवळील ठिकाणात 1 वर्षासाठी घनकचरा व्यवस्थापन सुरू केले. पुढे काही दिवसानंतर त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल. गावातील नागरिकांना त्रास होणार नाही त्या दृष्टीने ग्रामपंचायत काम करेल असा ठराव सुद्धा करण्यात आला. परंतु पुढच्या काळामध्ये जवळपास 9 ते 10 वर्षे या ठिकाणी कचरा टाकून मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य या ठिकाणी होत राहिले आणि आता जवळपास राहणाऱ्या नागरिकांना एवढा मोठा भयानक त्रास या कचऱ्याचा होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लहान लहान मुले नेहमी आजारी पडत आहेत. या ठिकाणी ग्रामपंचायतकडून कचरा टाकला जातो. त्या ठिकाणी जवळच घोड नदीचे पात्र आहे व बाजूला गावच्या देवीचे मंदिर सुद्धा. गावातील शेतकरी तसेच अन्य नागरिक या ठिकाणी नेहमी देवदर्शनासाठी तसेच शेतकामासाठी जात असतात. नेहमीच या ठिकाणी चांगल्यापैकी वर्दळ असते. ह्या सर्वांनाच प्रचंड त्रास होत असल्यामुळे अनेक वेळा नागरिकांनी ग्रामपंचायतमध्ये तक्रारी अर्ज दाखल केले. परंतु या सर्वच अर्जांना केराची टोपली दाखविल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शिनोली गावचे सरपंच ह्या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहत नाहीत, नागरिकांच्या समस्या सोडवत नाहीत असा आरोप त्यांनी केला आहे. घनकचऱ्याची वेळेत विल्हेवाट लावली नाही तर ग्रामपंचायतला टाळे ठोकले जाईल व जोपर्यंत घनकचरा दुसरीकडे स्थलांतरित केला जात नाही तोपर्यंत कचऱ्याची गाडी आम्ही या ठिकाणी येऊ देणार नाही असा इशाराच शिनोलीच्या कुंभारवाड्यातील नागरिकांनी दिला आहे. सदरील कचरा डेपो शिनोलीच्या निर्जनस्थळी स्थलांतरित करण्यात यावा जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. कुंभारवाड्याजवळील असलेला कचरा डेपो स्थलांतरित करण्यात यावा यासाठी या महिलांनी तसेच नागरिकांनी जोरजोरात घोषणाबाजी केली. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य आशाताई सोमवंशी, माजी उपसरपंच वंदना नंदू बोराडे, संगीता अंबादास सोमवंशी, शीतल अनिकेत सोमवंशी, सविता संतोष गायकवाड, सुरेखा राहुल आनंदराव, अलकाबाई राजेंद्र शिंदे, वैशाली सोमवंशी, यमुना दत्तात्रय सोमवंशी, निशा विजय सोमवंशी, बबन सावळेराम सोमवंशी, अंबादास सोमवंशी, शरद दत्तात्रय जगदाळे, भाऊसाहेब आनंदराव, अरुण चंद्रकांत सोमवंशी, नवनाथ सोमवंशी, अमित सोमवंशी इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टार मराठी डेली न्यूज या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या या बातमीची प्रशासनाने तसेच शिनोली ग्रामपंचायतीने दखल घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परतेने कार्य करावे. धन्यवाद. कचरा कुंडी बंद झालीच पाहिजे. कचरा कुंडी बंद झालीच पाहिजे. परत गाडी खाली आली नाही पाहिजे कचऱ्याची येऊन देणार नाही असं बोल. येऊन देणार नाही. जरी आली तरी आपण अडवू. लवकरात लवकर कचरा कुंडीचा निर्णय घेतला पाहिजे, नाहीतर आम्ही इथं कचरा येऊन तर देणारच नाही. पुढील कारवाई करण्यात येईल. गावात तर कचरा येतोच, पण दुसऱ्या पण गाड्या येतात इथं कचऱ्याच्या. मतदानावर पण बहिष्कार घालणार. पंचायतीसमोर कचरा टाकला जाईल. वर्षासाठी ते बोलले होते बंदूकचा कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा. आम्ही व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावू. त्याच्याप्रमाणे कोणतीही प्रक्रिया इथं झालेली नाहीये. अर्ध्या रस्त्यात कचरा येतोय. आम्हाला नदीला जायचं असलं तर जाता येत नाही. ग्रामदैवत मुक्ताबाईचं मंदिर खाली आहे, तिकडे पण आम्हाला पाया पडायला जाता येत नाही. गावची लोक येतात त्यावेळेस पण त्यांना जाता येत नाही. याची काळजी सरपंचांनी घ्यावी व सर्व सदस्यांनी घ्यावी आणि इथून पुढे आम्ही कचऱ्याची गाडी खाली येऊन देणार नाही. याची विल्हेवाट गावकऱ्यांनी व सरपंचांनी लावावी. कचरा कुंडी बंद झालीच पाहिजे. 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 या कचऱ्यापासून आम्हाला सगळ्यांना त्रास होतोय. सगळ्यांच्या घरात धूर, मच्छर, सगळा वास बीस येतोय. याच्यापासून आम्हाला आजारी पडते ते. वास येतोय ना घरापर्यंत. घरात दूर जातोय. शेजारी घर आहे आमची जवळ, म्हातारी माणसं आहे घरामध्ये. आजारी पडण्याची लक्षणं आजारी पडण्याची आणि मच्छर असे मोठे मोठे घरात घुसतात ना. आणि पंचायत तर खाली येत नाही बघायला. रस्ता आता कचरा कुंडीच्या ते कचरा कुंडी पार आता भरून बाहेर रस्त्यावर कचरा चाललेला आहे.
आणि इकडे लक्ष द्यायलाही कुणी येत नाही. इकडे देवाचं मंदिर वाट सुद्धा नाही त्या देवाला जायला सुद्धा, आणि एवढा कचरा कपार प्रमाणापेक्षा बाहेर. आता तो कचरा कुंडी ठीक आहे, वर्षभरासाठी त्यांनी दिलं होतं, पण वर्षानंतर येऊन कचरा सगळा रस्त्यावर तर जातोय, पण नदीला पण खाली प्रदूषण वाढायला लागलेलं आहे. धूर जाळला तर सगळा धूर घरांमध्ये, मच्छर एवढे मोठे मोठे मच्छर येतात. लहान मुलं आहेत तिथं राहायला किंवा म्हातारी माणसं आहेत, बरं म्हातारी माणसं पण असू द्या, पण सगळ्यांनाच त्रास आहे इथं. कुणाला त्रास नाही असं नाही, सगळ्या लेडीजला, जेंट्सला, म्हाताऱ्या माणसांना, पोरांना खेळायला सुद्धा बाहेर आपण 6च्या नंतर तर पाठवू शकत नाही, कारण एवढे मच्छर प्रमाणापेक्षा बाहेर सुटलेत ना का पार बासरबास. माणसाला पार दरवाजा 6 वाजल्यानंतर लगेच दरवाजा लावून घ्यायला लागतो का, तर वास येतो एवढा. मच्छर एवढे प्रमाणापेक्षा बाहेर मच्छर आहेत, एवढे मच्छर आहेत का प्रमाणापेक्षा बाहेर. आणि ग्रामपंचायतला सरपंच कधी आला का? नाही, इथे कोणी आले नाहीये. तक्रार दिली ना, तक्रार दिला तरी कोणी येत नाही आणि कोणी काही याच्यावर ऑब्जेक्शन घेत नाही. आणि आता आम्हालाच हे आम्ही इथं राहतो म्हटलं, आम्हालाच हा त्रास आहे. दुसरं कोण बोला पटकन. आम्हाला हा निर्णय घेणं